सुरुवात करायची आहे. पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात. स्ट्राइक वरती संजय, नॉन स्ट्राइक एंड वरती अतुल. तर पहिलं षटक हाताळण्याकरता सतीश जाबर. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करत असताना पहिल्या बॉल वरती आक्रमण केलेलं आहे आणि चेंडूला सरळ काऊ कॉर्नरच्या डोक्याच्या वर्ण पाठवून दिलेला आहे. 6 धावांकरता बिग शॉट, षटकार. चला सार्थक तिकडे पहिल्या बॉलवर एक बिग शॉट इथे खेळला गेलाय. चेंडूने उंची देखील घेतली होती आणि लांबी देखील घेतली होती. 6 धावांकरता चेंडू निघून गेला. पहिल्या बॉलवरती आक्रमण सतीश जाबर वरती केलेलं आहे. इथे बघा बॅटचं एज लागलं होतं. बॅटची आतली कडा लागली. तेच कारण की चेंडू थोडासा खाली गेला आणि प्रदीप याच्या हातामध्ये हा चेंडू आलेला नाहीये. आणि एक धाव इथे मिळालेली आहे. स्ट्राइक रोटेट देखील झालेल्या 7 धावा धाव फलकावरती लागल्यात. धावसंख्या झालेली आहे 7. चेंडू टाकून झाले 2. सतीश पुन्हा एकदा ऑन साईडला शफलून फटका केलाय. महेंद्र आहे तिकडे, जज करतोय. चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद अतुल सुरुंग याची खेळी आता संपुष्टात येताना दिसतंय. फलंदाज बाद. बघा महेंद्र पवार जज केलाय आणि एक चांगला झेल त्याने स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पकडलेला आहे. अतुल सुरुंग याला शून्याचा चष्मा घालून माघारी परतावा लागतंय. बघा तिसरा मॅच आपण पाहतोय की अतुल सुरुंग ज्या खेळीसाठी ओळखला जातो तो खेळ आतापर्यंतच्या माध्यमातून पाहायला मिळालेला नाहीये. मात्र मिलिंद आणि संजय यांनी आतापर्यंत धुरा सांभाळलेली आहे आपल्या संघाची. आणि बघा मिलिंद तिसऱ्या क्रमांकावरती आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इन होताना दिसतोय. बघा प्रत्येक षटकाराला 111 रुपयांचं पारितोषिक लागलेलं आहे आणि आमच्याकडे कॅश प्राइज जमा देखील झालेला आहे. सन्माननीय प्रभाकरजी गायकर सोपारा फाटा यांच्याकडून हे बक्षीस जाहीर झालेले आहे. आणि आपण एक संजयने एक षटकार ठोकलाय. इथे वेगवान चेंडू होता. इथे प्रदीप कडनं थोडासा मिस्टेक होताना दिसला. आपण तिकडे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. तिकडे आपण अजूनही चान्स होता धाव घेण्याचा. एक धाव अभ्यंतरच्या स्वरूपात मिळणार आहे. बघा षटकारांचे हॅट्रिक 3 6 जर एखादा खेळाडू ठोकतोय लगातार तर प्रवीण जाधव आणि विकास माळी यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथे बघा जोरात मारण्याचा प्रयत्न बॅटचा एज घेऊन चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये निघून झाला. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे त्याचा प्रयत्न होता आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. थोडंसं लेझी क्रिकेट तिकडे प्रदीप कर्ण आपल्याला पाहायला मिळालं. सतीश थोडेसे नाराज झाले त्याच्यावरती. 2 धावा धाव फलकावरती स्कोर कार्ड जाऊन पोचलाय 9 या आकड्यावरती. चेंडू टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल अद्याप बाकी आहे. दोन चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. ऑन साईडला हा फटका केला गेला. रितेश आहे तिकडे, रितेश कडे थोडीशी चूक होताना आपण बघितले. चेंडू फरार, सीमारेषा पार, हालाय खणखणीत चौकार. 4 धावा. बघा आज मिलिंद आणि संजय या दोन बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये आणि काय जबरदस्त कामगिरी राहिलेली आहे. अतुल थोडासा फ्लॉप शो दाखवतोय मात्र हे दोन बंधू त्याची जी कमी आहे त्याची जी उणीव आहे ते नक्कीच ते भरून काढतायत. खूप चांगली फटकेबाजी करताना दिसत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आपण पहिल्या मॅच मध्ये बघितलं की संजय यांनी 8 चेंडूमध्ये 32 धावा बनवल्या होत्या तर मिलिंद यांनी 8 चेंडूमध्ये 25 धावा बनवल्या होत्या. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटचा एज लागला आणि चेंडू सरळ
डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलाय. तिकडे रोहित सातवी आहेत बसले तिकडे मॅचचा आनंद घेत आहेत. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 15 या आकड्यावरती. सुरुवात चांगली झालेली आहे. 15ची सरासरी पहिल्या षटकात 15 एक गडी बाद 15 असा स्कोर कार्ड आपण पाहतोय धावफलकावरती. जे प्रेक्षक नव्याने इथे उपस्थित झालेत आणि जे प्रेक्षक युट्यूब वरती उशिराने जॉईन झालेत त्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा आणि यंग मराठा दांडेकर पाडा या दोन संघादरम्यान ही मॅच पाहतोय. त्यानंतर आपण जर बघितलं तर न्यू स्टार मडवीपाडा या संघाला बाय मिळालेली आहे. त्यांना पुढच्या फेरीत चाल मिळालंय. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेत आणि बॅटिंग करत असताना आतापर्यंत हा निर्णय त्यांच्या बाजूने लागलेला आहे. 15 धावा या धावफलकावरती लागलेत. दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज रितेश दांडेकर एक जबरदस्त बॉलर आहे. या सीझन मध्ये एक बेस्ट बॉलरची ट्रॉफी त्याच्या नावावरती देखील आहे. ऑन साईडला फटका केलाय मात्र चेंडू निघून चाललाय. स्क्वेअर क्षेत्रामध्ये महेंद्र होता तिकडे. महेंद्र याला चेंडू बीट करून निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. खणखणीत चौकार 4 धावा. बघा बॅकफुट वर जाऊन हा चेंडू खेळून काढला. तिकडे महेंद्र होता त्याच्याकडे संधी देखील होती मात्र चेंडू फील्ड करू शकलेला नाहीये. चौकार आलाय. चौकार धावसंख्या 19 या आकड्यावरती आणि याच धावगतीने जर धावा येत राहिल्या तर 49 किंवा 50 प्लस देखील जाऊ शकतात. इथे देखील जोरात मारण्याचा प्रयत्न बॅटचा एज इथे लागलाय. नियंत्रणामध्ये नव्हता यावेळेस मिलिंद कारण चेंडूचा जो वेग होता तो जास्त होता. बघितलं की ज्या प्रकारे चेंडू टाकला होता रितेशाने भन्नाट वेग इथे जनरेट केला होता आणि एक धाव मिळाली. बॅटचा कसं एज देखील लागलं होतं. एज लागल्यानंतर त्याच्या डोक्यावरती देखील चेंडू थोडासा लागला. रितेश दांडेकर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय लॉंग रनअप ने. बघा इथे देखील एक वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न. पंचाने सांगितले की हा चेंडू वाईड असेल वाईड बॉल आणि 1 फॉर द ओव्हरचा देखील इशारा आलाय. बघा टेनिस क्रिकेटमध्ये एकच बाउन्सर टाकण्याची परवानगी दिली जाते. एकच संधी. दुसऱ्या संधीला तुम्हाला लगेच दंडित केलं जाईल. इथे फुलटॉय चेंडू ऑन साईडला सतीश आला होता तिकडे. सतीश कडनं थोडीशी चूक झाली. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या वेळेचा प्रयत्न होईल का तर 2च धावेवरती इथे समाधान मानवं लागतंय. या 2 धाव्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 23 या आकड्यावरती. 23 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे आपण पाहतोय खूप चांगला फटका केलाय. सतीश आलाय तिकडे. झेलची संधी होणार नाही अचूक. पकडलाय झेल. संपलाय संजय धिंडा याचा खेळ. विकेट क्रमांक 2 इथे डाऊन झालेली आहे. बघा खूप चांगला झेल तिकडे पकडला गेलाय. चेंडूने भरपूर उंची घेतली होती लांबी घेतली नव्हती. तेच कारण सतीश जाबरकडे झेल घेण्याची संधी आणि खूप चांगला झेल त्याने पकडला. बघा ज्या प्रकारे चेंडू गुड लेंथ वरती पिच झाला. चेंडूने उचली घेतली आणि ज्या प्रकारे कनेक्शन हवं होतं कनेक्शन झालं नाही. चेंडूने उंची घेतली आणि बघा ज्या प्रकारे कॅमेरामॅनने चेंडूला शेवटपर्यंत कैद केलं होतं त्याच प्रकारे सतीश याने देखील शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली होती आणि एक चांगला झेल तिथे गॅदर केला गेलाय. बघा ज्या प्रकारे बॉल हवेमध्ये होता आणि ज्या प्रकारे कॅमेरामॅनने बॉल पकडलाय त्या बॉलवरती जे नाव आहे गुड शॉट ते देखील क्लिअरली दिसलं गेलं स्क्रीनवरती. खूप चांगलं कॅमेरा वर्क इथे आपल्याला प्रीत पाटील यांच्याकडनं पाहायला मिळालं. नक्कीच ज्या प्रकारे डीबीएन वर्क करते वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये खूप चांगली कामगिरी त्यांच्याकडनं देखील पाहायला मिळते. मैदानावरतील
प्रत्येक क्षण ते आपल्या कॅमेरामध्ये कैद करत आहेत. प्रेक्षक असतील, प्रेक्षकांना देखील टिपलं जातं. सध्या तरी आमच्या स्क्रीनवरती आम्हाला बॅट्समन, विकेट किपर आणि रोहित सातवी दिसत आहेत, जे यष्ट्यांच्या मागे बसलेत आणि मॅचचा आनंद घेत आहेत. ब्लॉकमध्ये हा चेंडू टाकला गेला. चेंडू तो मिड विकेट क्षेत्रामध्ये. तिकडे शतरक्षकाला 1 हँडेड चेंडू फील्ड केले. फेकी चुकीच्या दिशेला इथे तर आपण बघितली. कदाचित चांगला थ्रो झाला असता, विकेट मिळू शकली असती. मात्र 2 धावा या वेगाने कंप्लीट झाल्यात. बघा, षटकार चौकार देखील येत आहेत आणि सिंगल डबल देखील येत आहेत. एक चांगले क्रिकेट इथे मैदानाच्या आतमध्ये जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाकडे आपल्याला पाहायला मिळतंय. 25 धावा धाव फलकावरती लागल्यात. शेवटचा एक बॉल बाकी आहे या षटकामध्ये. धीरज धिंडा स्ट्राईक वरती आपण पाहतोय. या मॅच मध्ये संगणकाने सांगितलं असेल चांगली कामगिरी करायची आहे आणि त्या दिशेने आता तो वाटचाल करतोय. बघा, हाफ ट्रॅकर होता, पुलचा फटका केलाय आणि चेंडूला सरळ पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. चला, पाणी घेऊन जायचंय. तिकडे व्हॉलेंटियर्स आहेत, पाणी घेऊन येतील. मात्र ज्या प्रकारे हा फटका इथे खेळलेला आहे धीरज धिंडा याने, हाफ ट्रॅकर होता. बघा, अर्ध्या पिच वरती चेंडू पडला. एक मोठा फटका खेळण्याची संधी मिळाली धीरज धिंडा याला. चेंडूला सरळ फेकून दिलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बघा, तिकडे जी रिक्षा आहे ती अगदी बचावलेली आहे. अगदी बाजूने चेंडू जाऊन पडलाय. धावसंख्या 31 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया या 6 चेंडू मध्ये कुठपर्यंत मजल मारतोय जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा हा संघ. बघा, मिलिंद याने 5 बॉलमध्ये 12 बनवल्यात, तर धीरज याने 2 बॉलमध्ये 8 धावा बनवल्यात. प्रदीप बॅकफुट जाऊन हा चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये खेळून काढलेला आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात एकच धाव मिळेल आणि स्ट्राईक देखील इथे रोटेट होताना दिसते. आता धीरज आपल्याला स्ट्राईक वरती येताना दिसतोय. बघा, प्रदीप आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय. त्या प्रकारे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल करताना दिसतोय. बघा, खूप चांगला चेंडू टाकलाय ब्लॅक हॉल मध्ये. हा चेंडू परफेक्ट यॉर्कर इथे हाताळलेला आहे प्रदीप याने. बघा, ज्या प्रकारे त्यांनी चेंडू टाकलेला आहे सरळ ब्लॅक हॉल मध्ये. हा चेंडू यॉर्कर लेंथ इथे वापरलेली आहे. पुन्हा एकदा यावेळेस शतरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू गेला होता, मात्र त्याला झेल पकडता आलेला नाही आहे. बघा, सोपा झेल होता तिकडे, मात्र झेल पकडता आलेला नाहीये. लोअर फुल टॉस हा चेंडू सरळ त्या शतरक्षकाच्या हातामध्ये. मात्र बघा, ज्या प्रकारे त्यांनी झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू त्याच्यापासून शरीरापासून दूर होता. तेच कारण की हा झेल त्याच्या हातामधून निसटलेला आहे. 33 धावा धावफलकावरती. पुढे सासोना फटका केलाय. पुन्हा एकदा शतरक्षक आहे तिकडे, मात्र त्याच्या डोक्याच्या वरनं हा चेंडू निघून जातोय. थोडस डबल माइंड मध्ये तो शतरक्षक आपल्याला पाहायला मिळाला. बघा, अगोदर त्याने ठरवलं होतं की पुढे जाऊ, नंतर तो थांबला दुसरा टप्पा घेण्यासाठी. मात्र जो टप्पा त्याच्या डोक्याच्या वरनं निघून गेलेला आहे. 4 धावा आल्यात. एक नशिबाचा चौकार मित्र म्हणेन. धावसंख्या 37, 37 धावा धावफलकावरती.
इथे बघा साईडला खूप चांगला फटका, शतरक्षक आहे, प्रयत्न खूप चांगले केलेत मात्र चेंडू थांबणार नाहीये, चेंडू निघून गेलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. 6 धावांन करता षटकार. बघा या षटकाराकरता सन्माननीय प्रभाकरजी गायकर सोपारा फाटा यांच्याकडून 111 रुपये हे दिले जाते. बघा संजय याला 111, त्यानंतर मिलिंद याला देखील 111 मिळतील, त्यानंतर धीरज याला देखील 111 रुपये मिळतील. बघा शगुन देखील दिलेला आहे त्यांनी 111चा. 43 धावा दाफलकावरती. शेवटचा बॉल ब्लॉक हॉलमध्ये आता आलाय, चेंडू यष्टांच्या मागे तिकडे निघून गेला. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे आणि एकाच धावेवरती समाधान देखील मानावं लागेल. धावसंख्या झालेली आहे 44 आणि 45 धावांचं टार्गेट इथे ठेवलं गेलंय. म्हणजे 15ची सरासरी इथे राखावी लागणार आहे. प्रति षटकामागे 15 धावा या कंप्लीट कराव्या लागतील यंग मराठा दांडेकरपाड्या टीमला. तर अजित घरात आपण संपर्क साधायचा आहे. बघा आपल्या स्क्रीनवरती सह्याद्रीचे डोंगर दाखवले जात आहेत. जो कामनदुर्ग आहे, जो ऐतिहासिक किल्ला या परिसरातील आहे, तो आपल्या स्क्रीनवरती दाखवला जातोय. खूप सुंदर हे दृश्य आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय. नक्कीच ज्या प्रकारे कॅमेरामॅनने अँगल घेतलेला एक सुंदर चित्र हे त्याने टिपलेलं आहे. नक्कीच खूप चांगलं दृश्य हे आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळालं. चला शतरक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. अजूनही आपल्याला एक मॅच खेळायचा, लक्षात घ्या. चला शतरक्षण लावून घ्या, अजून एक मॅच आपल्याला खेळायचा आहे. धावसंख्या 44-45 धावांचं टार्गेट हे ठेवलेलं आहे. पाहूया 45 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील. छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊया. फोर्टी फायचं लक्ष ठेवलेलं आहे आणि 45चं लक्ष इथे मनामध्ये घेऊन दोन फलंदाज उतरलेत. दोन बंधू बघा, दोन बंधूंची जोडी इथे देखील आपल्याला पाहायला मिळते. जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाच्या माध्यमातून सध्या तरी आपल्याला संजय धिंडा, मिलिंद धिंडा यांची कामगिरी चांगली पाहायला मिळालेली आहे. आणि आता इथे देखील दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. एका बाजूने सतीश, एका बाजूने प्रदीप. 45चं टार्गेट आहे, 15ची सरासरी राखायची आहे. आणि पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज अतुल सुरुंग हा सज्ज झालेला आहे. स्ट्राईक वरती प्रदीप आहे, नॉन स्ट्राईक एंड वरती सतीश आहे. तर पंचांच्या डाव्या बाजूने बॉलिंग करण्यासाठी सज्ज झालाय अतुल सुरुंग.
राईट आर्म ओर द विकेटचा मारा करत असताना पहिला चेंडू फेस करण्यासाठी प्रदीप सज्ज झालाय. पहिला बॉल लेग स्टिक वरती टाकला होता. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. किरण आहे तिकडे. किरण चेंडूला उचलतोय, फेकतोय. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. एक सिंगल धाव ही पूर्ण झालेली आहे. आज अर्जुन याला देखील संधी मिळाली प्लेइंग 11 मध्ये. अर्जुन देखील आपल्याला आज इन ऍक्शन पाहायला मिळतोय. इथे वेगवान चेंडू यस्टनच्या मागे निघून गेलाय. बघा नवनाथ होता, मात्र नवनाथच्या अवाक्यापेक्षा जास्त उंचीवरून हा चेंडू त्याच्या डोक्याच्या वरनं निघून गेला आणि एक धाव मिळाली. बघा शतरक्षण खूप चांगलं लावलंय. विकेट किपरच्या मागे फ्लाइंग स्लीप मध्ये आणखीन एक शतरक्षक लावला होता झेल पकडण्यासाठी, मात्र त्याच्यापासून देखील चेंडू दूर राहतोय. बघा खूप चांगलं शतरक्षण इथे सजवलेलं आहे. दोन चेंडू टाकून झालेत. 2 धावा धावफलकावरती लागलेत. न्यू स्टार मडीपाडा टीम आपला कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा. इकडे अगोदरच पाठवून द्या. इथे बघा मस्त टायमिंग झालाय. तिकडे यस नो पाहायला मिळालं. बघा नवनाथ याच्याकडे हा झेल होता. तिकडे अतुल देखील वेगाने पुढे सरसावला होता. नवनाथ देखील तिकडे थोडासा थांबला आणि दोघांच्या मध्ये हा झेल पडला. बघा कॉलिंग होणं फार महत्वाचं असतं. असं वाटलं होतं की अतुल आता इकडे झेलवरती पोहोचेल, तिकडे नवनाथ पोहोचेल, दोघांमध्ये टक्कर होईल. मात्र इन व्हॅली नवनाथ तिकडे थांबला, अतुल देखील थांबला आणि दोघांच्या मध्ये हा चेंडू पडला. एक धाव मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली. धावसंख्या 3. चेंडू टाकून झाले 3. अजूनही 42 म्हणजे अजूनही 42 धावा या जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 15ची सरासरी राखायची आहे. वेगवान चेंडू अपील झाली होती. उचलीमध्ये बीट झालाय. बॅट्समन आणि पंचाने देखील दाखवले की जास्त उचली होती. चेंडू यष्ट्यांच्या वरून ट्रॅव्हल झाला असता. डॉट चेंडू येताना दिसतोय. धावसंख्या 3. चेंडू टाकून झाले 4. आता रिक्वायर्ड रन रेट थोडासा वाढताना दिसतोय. इथे शाडाबोल करण्याचा प्रयत्न. अर्जुन आहे चेंडूच्या खाली. झेल होईल का? पकडलाय. बिग ब्लो, मोठा हादरा. सतीश जाबर बॅक टू द डग आउट. फलंदाज बा. बघा बिग विकेट इथे मिळालेली आहे. वेगवान चेंडू होता आणि पुल करण्याचा प्रयत्न बॅटच्या स्टिकर जवळ हा चेंडू येऊन लागला आणि कशा प्रकारे फलंदाज बाद झालाय तर बॅटच्या अगदी बॉटमवरती हा चेंडू लागलेला आहे आणि चेंडूने उंची घेतली आणि अर्जुन होता तिकडे. अर्जुन याने शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि खूप चांगला झेल त्याने कंप्लीट केला. बघा अर्जुन आपल्याला क्वचित हा प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळत असतो आणि आज त्याचा नंबर लागलाय. बघा महेश थोडासा अनफिट आहे, तेच कारण अर्जुन याचा नंबर प्लेइंग 11 मध्ये आपण पाहतोय आणि बघा चांगली कामगिरी त्याने केलंय. ते बघा खूप चांगला चेंडू टाकलाय. ते धावची संधी निर्माण झाली होती. उमेश आला होता तिकडे. उमेश हांडवा. एक धाव तर कंप्लीट झालंय. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न. इथे काय घडलंय, काय बिघडलंय? अर्जुन कडनं देखील चुकी झालंय. बघा संधी मिळालंय, संधी मिळालंय, संधीचं सोनं केलंय आणि ह्या 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 5. आता 12 चेंडू आणि 40 धावा.
म्हणजे आता एका ओव्हरमध्ये 3 षटकार ठोकणं अनिवार्य असेल किंवा 5 चौकार. बघा जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचा आपण जर विचार केला तर 15 धावा होत्या, म्हणजे 10 धावांनी कमी पडलाय, माघारी पडलाय यंग मराठा दांडेकरपाडा हा संघ. 12 बॉलमध्ये अजूनही 40 धावा बनवायच्या आहेत. दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज नवनाथ, आणखीन एक वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल दुसरं षटक हाताळण्याकरता. इकडनं 20 धावा प्रति षटकामागे कंप्लीट करायच्या आहेत. 12 चेंडू आणि 40 धावा बनवायच्या आहेत. नवनाथ पहिला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुली. यस, या बॉलवरती 6 धावा मिळतील. ठोकलाय A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार, 6 धावा. बघा ज्या प्रकारे नवनाथने चेंडू टाकला होता, हाफ ट्रॅकर होता आणि त्या चेंडूला चांगल्या प्रकारे कनेक्ट केलं, चांगलं टायमिंग जुळलं तिकडे आणि चेंडूला सरळ पाठवून दिलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावां करता. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. अजूनही 11 चेंडू आणि 34 धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न आहे, मिसटायमिंग झाला. आता उमेश आणि बघा उमेश याने आता कमाल केलेली आहे. खूप चांगला झेल, अप्रतिम. प्रदीप जाबर याची देखील आता खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. बघा आज जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडाकडून सगळं काही परफेक्ट होताना दिसतंय. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, फिल्डिंग असेल. बघा ज्या प्रकारे इथे चेंडू टाकला होता, अतिरिक्त वेग देण्याचा प्रयत्न सफल देखील ठरला आणि फटका पूर्णतः फसला आणि उमेश याने बघा खूप चांगला झेल तिकडे पकडला. दहा बॉल आणि 34 धावा इकडे बनवायच्या आहेत. ऑन साईडला फटका केला मात्र शतरक्षक आहे कुमार धेंडा. आणखीन एक फलंदाज बाद. महेंद्र पवार बॅक टू द डग आउट. काय जबरदस्त बॉलिंग आपल्याला इकडे नवनाथ गहिला करणं पाहायला मिळतंय. अप्रतिम. बघा इकडे पूल करण्याचा प्रयत्न तिकडे कुमार होते आणि कुमार याने खूप चांगला झेल पकडलेला आहे. इथे देखील आपण पाहतोय मिसटायमिंग झालाय. शतरक्षक आहे तिकडे जज करतोय आणि आणखीन एक चांगला झेल तिकडे पकडला गेलाय. कदाचित आपण पाहतोय की हॅट्रिक इथे पूर्ण झालेली आहे आणि या स्पर्धेची ही दुसरी हॅट्रिक इथे पूर्ण होतोय. बघा आता विकेट या सातत्याने डाऊन झालेल्या आहेत. रिक्वायर्ड रन रेट भरपूर जास्त वाढताना दिसतोय. 8 चेंडूमध्ये अजूनही 34 धावा बनवायच्या आहेत.
इथे बघा साईनाथ जाबर आलेत आणि ऑन साईड त्याने हा फटका केला. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न देखील होतोय आणि दुसरी धाव देखील ही पूर्ण झालेली आहे. अजूनही आपण पाहतोय 7 चेंडू आणि 32 धावा इकडनं बनवायच्या आहेत. एखादा मोठा फटका जर या बॉलवरती येतोय तर शेवटच्या षटकामध्ये आणखीन थोड्याशा आशा पल्लवित होतील यंग मराठा दांडेकरपाडा संघाच्या. 7 बॉल आणि 32 धावा इकडनं बनवायच्या आहेत. बघा सतीश बाद झाल्यानंतर पूर्णपणे अडचणी ते वाढलेल्या आहेत. आणखीन एक वेगवान चेंडू इथे टाकला गेलाय. षटकाची समाप्ती झालेली आहे. खूप चांगली बॉलिंग इथे नवनाथ गहिला याने देखील केलेली आहे. चला अक्षय, आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. यस आलेले आहेत अक्षय. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी मिलिंद. बघा सध्या तरी आपल्याला विकेट हॅट्रिक ही दाखवली जाते. पहिला झेल जो उमेश याने पकडला होता, त्यानंतर दुसरा झेल आपण पाहतोय जो कुमार याने पकडला होता तिकडे, त्यानंतर हा तिसरा झेल आपण पाहतोय जो पकडला होता राहुल याने हा तिसरा झेल पकडला होता. विकेट हॅट्रिक मिलिंद हिंडा शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी. पहिला बॉल आक्रमण केलंय, अतुल येतोय तिकडे. जजमेंट थोडस चुकीचं ठरलंय कारण चेंडू त्याच्या डोक्याच्या वरनं निघून गेलाय. 6 धावांकरता बिग शॉट षटकार. बघा अजूनही मॅच संपलेला नाहीये. अजूनही मॅच मी तर म्हणजे मॅच आता ऑन झालेली आहे. 5 बॉल मध्ये आता 26 धावा बनवायच्या आहेत. बघा ज्या प्रकारे हा चेंडू टाकला होता, हाफ ट्रॅकर होता, चांगल्या प्रकारे कनेक्शन झालं. रितेश कमबॅक करणारा हा चेंडू आहे. आता हा सामना थोडासा दूर निघून जातोय यंग मराठा दांडेकरपाडा टीम कडून. या बॉलवरती 2 ते 3 धावा येणं फार गरजेचं होतं, मात्र हा चेंडू निर्धाव आलेला आहे. 4 बॉलमध्ये 26 धावा. आणखीन एक वेगवान चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू, मात्र या बॉलवरती फलंदाज इथे बाद होताना दिसतोय. रितेश दांडेकर बॅक टू द डग आउट. चल नवीन बॅटर लगेच पाठवून द्यायचा आहे. बघा 3 चेंडू आणि 26 धावा इकडं मॅच जिंकण्याकरता अजूनही बनवायच्या आहेत. टार्गेट भरपूर कठीण झालेला आहे, मात्र जोपर्यंत शेवटचा चेंडू आणि शेवटची धाव पूर्ण होत नाही तोपर्यंत कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. आणखीन एक चांगला चेंडू इथे टाकलाय मिलिंद याने. मिलिंद याचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिलेला आहे. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, फिल्डिंग असेल, अष्टपैलू खेळ त्याने दाखवलेला आहे. आणि आज जगदंब स्पोर्ट्स पिंपरीपाडा संघ पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने दिसलाय मैदानाच्या आतमध्ये. ते देखील आपण होतो या वेगवान चेंडू हाताला होता आणि चेहऱ्यावर त्या चेंडू येऊन लागला होता तिकडे. या प्रकारे आपण पाहतोय चेंडू टाकला होता. चेंडू अचानक तिकडे बॉम्ब झाला आणि अगदी अगदी डोक्यावरती हा चेंडू लागला, अगदी कानाच्या मागे तिकडे. शेवटचा एक बॉल बाकी असेल. ते आपण पाहतोय बॅटचा एज लागले आणि चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. या 2 धावा आल्या आणि आपण पाहतोय तब्बल 24 धावेनिशी इथे पराभव स्वीकारावा लागतोय यंग मराठा दांडेकरपाडा या टीमला. हार्ड लक, हार्ड लक.
यंग मराठा दांडेकर पाडा टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा. जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे, ज्याने खूप चांगला परफॉर्मन्स दाखवलेला आहे, ज्याने 9 चेंडूमध्ये 24 धावा बनवल्या. मिलिंद धिंडा, मॅन ऑफ द मॅच.